त्याच्यासाठी नेमकं काय केलं जातंय. तसंच असा काही वसईचा काही भाग आहे पूर्वेकडचा ज्या ठिकाणी आणखी पाणी वाढण्याची भीती आहे, तर त्यासाठी काय व्यवस्था करण्यात आली आहे. बोलल्या पाण्याची जी आपण पाहत असलेली जी बोलल्या पाण्याची विज्ञान आहेत आणि या ठिकाणी बोलल्या पाण्यात पाठीमध्ये हा जो परिसर आहे या परिसरामध्ये जवळपास 50 लोक अडकले असल्याचं सुद्धा महापालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी हे सांगितलेलं आहे. आणि महापालिकेच्या माध्यमातून जर बघितलं तर त्या ठिकाणी जे अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत तर पाण्यामधून जाण्यासाठी ज्या बोटीची व्यवस्था आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे. आणि त्या पद्धतीने जे रेस्क्यू करून जे योग्य ठिकाणी सुरक्षित स्थळी या लोकांना ठेवण्याचं काम सुद्धा सुरू आहे. महापालिकेची यंत्रणा सध्या सतर्क आहे, मात्र सगळीकडे पाणी झालं असल्यामुळं अनेकांचा संपर्क सुद्धा होऊ शकत नाहीये. आणि संपर्क होऊ शकल्यामुळे पालिकेच्या वतीनं सुद्धा जर कुठे नागरिक जर अडकले असतील तर त्यांनी महापालिकेशी संपर्क साधावा असं आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे. सध्या दिशेला माझ्यासोबत महापालिकेचे आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी सुद्धा आहेत. त्यांच्याकडून एकंदरीत फोनवरच की आपण परिस्थिती